केंद्र परीक्षा टी आणि पदोन्नती या संदर्भात 26 मे 2026ला सर्वोच्च न्यायालयाने कोर्टाने एक आदेश दिला आहे. ते अंतरिम सुनावणी या ठिकाणी आलेली ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया. हे कोर्ट आदेश आहे, हे इंग्रजीत आहे, याचाच अर्थ मी तुम्हाला मराठीत व्यवस्थित समजून सांगतो. विभागीय केंद्र परीक्षा सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश जो पाहिला आपण तो अंतरिम आदेश आहे. या आदेशाचा सोपा आणि अर्थ असा आहे. 20 एप्रिल 2026 रोजी कोर्टाने दिलेला तात्पुरती स्थगिती म्हणजे संरक्षण आदेश आता रद्द केला आहे. म्हणजेच भरती प्रक्रिया आधी काही काळ अडथळा असेल तर तो हटवला गेला आहे. भरती प्रक्रिया पुढे सुरू राहू शकते आणि निकालही जाहीर होऊ शकतो. म्हणजे सरकार किंवा संबंधित विभाग आता भरतीची पुढील कार्यवाही करू शकतो. पण कोर्टाने एक महत्त्वाची अट ठेवली आहे. भरतीचा अंतिम निकाल हा सुप्रीम कोर्टमधील स्पेशल लीव्ह पिटिशन म्हणजे SLPच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहील. याचा अर्थ असा, आता निवड प्रक्रिया किंवा नियुक्ती होऊ शकते, पण भविष्यात सुप्रीम कोर्टचा अंतिम निर्णय वेगळा आला तर त्या भरतीवर परिणाम होऊ शकतो. काही लोकांनी या प्रकरणात हस्तक्षेप किंवा पक्षकार होण्यासाठी अर्ज केले होते. कोर्टाने ते मंजूरही केले आणि या कोर्टाने ते मंजूर केल्यानंतर त्याची पुढील सुनावणी म्हणजे न्यायालयाची जी उन्हाळ्यात सुट्ट्या संपल्यानंतर 30 जुलै 2026ला त्याची सुनावणी होणार आहे. पुढची सुनावणी 30 जुलै 2026ला होणार आहे. थोडक्यात भरती प्रक्रिया थांबवलेली नाही, ती सुरू राहील, पण अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टच्या निकालावर अवलंबून असेल. म्हणजे जी विभागीय केंद्र परीक्षा झाली होती त्याच्यावर जो स्टे आला होता तो स्टे या ठिकाणी हटवला गेलेला आहे. अशाच प्रकारची आणि पुढची सुनावणी 30 जुलै 2026ला होणार आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.